आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धीने जाणे आणि जाणे त्यास तो अपार सिद्ध परमात्मा मीचे असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू त्रंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरे सैतीची जो सर्वज्ञानी दया घन मुनी हृदय ज्याचे करती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मध्येच माझे होत असे ज्याचे अज्ञाने भाष्य जगत जसा देवरी सर्व दिसत परिदहित आहे ना सर्व जगत स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्मीचे असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बुध प्राप्त करणे भगवा राम तुम्हीच्या आत्मा काम करेन मन कोणा करावे म्या सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयोः अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिरद्रग्यत्व निर्मलम् अपारं सर्व वेदांत वेद्यं प्रत्यक् परम महः तदेव अहं नमत्तुन्यदिति मे निश्चिता मतिः जयांचे केले स्मरण विद्यांचे अधिकरण हेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार मी आता तरंग दुसरा परिच्छेदही दुसरा आणि त्यामध्ये मनुष्य मात्राची जी चार प्रकार केले पामर विषयी जिज्ञासू आणि मुक्त त्यातला जिज्ञासूचा विचार करत असताना एक प्रकारची जी शृंखला आहे शरीरापासून ते अज्ञानापर्यंत इथपर्यंतचा विचार आपला कालपर्यंत झालेला आहे। प्रथम तरंगामध्ये अनुबंध चतुष्टयाचा संक्षेप पाहून त्याच अनुबंध चतुष्टयाचा विस्तार या द्वितीय तरंगामध्ये पाहत असताना पूर्व पक्षाच्या मते अनुबंध चतुष्टयाची असिद्धी सिद्धांताच्या रूपाने सिद्धी असा विषय आपला चालू आहे। तर त्यामध्ये पहिला अनुबंध कोण जागा बदलल्यामुळे ठप्प होऊ नका पहिला अनुबंध कोण अधिकारी आणि अधिकाऱ्याचा असंभव प्रतिपादन करत असताना पूर्व पक्षाने श्रुती युक्ती आणि अनुभूतीने अनुबंधाचा असंभव आहे असा पूर्व पक्ष बोलला। श्रुती देत असताना त्रिविध दुःख नाशाची इच्छा आहे कारण वर्तमान जगत निवृत्तीची इच्छा नाही असं सिद्ध केलं। युक्तीमध्ये पदार्थाचं ज्ञान असावं पदार्थ अनुकूल असावा आणि तो अप्राप्त असावा तर ज्याला ज्ञान आहे तो तर मुक्त आहे आणि ज्याला अज्ञान आहे त्याला अज्ञान असल्यामुळेच इच्छा होणार नाही ब्रह्मप्राप्ती रूप द्वितीय अंशाची ही युक्ती झाली। आणि अनुभूतीने जर आपण अंतर्मुख होऊन विचार केला तर प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या विषयाची इच्छा आहे विषयासक्त पुरुष तर तुमचा ग्रंथाचा अधिकारी नाही असं श्रुतियुक्ती अनुभूतीने त्याने आपला पहिला अनुबंध अधिकारी याची असिद्धी केल्याच्या नंतर सिद्धांती त्या अधिकाऱ्याची सिद्धी करत असताना श्रुती युक्ती आणि अनुभूतीने सिद्धी करतायत। तर श्रुतीने सिद्धी करत असताना सिद्धांताने सांगितलं की यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असती आणि दाखलाही मोठ्याचा त्याला कोणाचा देवर्षी नारदांचा म्हणजे श्रुतीने सिद्धी केली। पहिला अंश कोणता कारण वर्तमान जगत निवृत्तीची इच्छा संभवनी आहे। दुसरा अंश आला कोणता तर परमानंदाची प्राप्ती म्हणजे ज्ञानी तो मुक्त असल्यामुळे इच्छा होणार नाही अज्ञानाला ज्ञान नसल्यामुळे इच्छा होणार नाही। तर सुंदर वर्णन ऐकूनही इच्छा होते जसं व्यवहारामध्ये श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी आईसाहेब बोलतात तसं यो ये भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असती सच्चे सुखात्मकम ब्रह्म आनंद विद्वान ब्रह्म आपुला तो युक देव करून घ्यावा ते नवीन जीवा सुखून होय असं वर्णन ऐकून ब्रह्मप्राप्तीची इच्छा होऊ शकते। मग अनुभूती सगळ्या जगातल्या लोकांना कशाची इच्छा आहे विषयी सुखाचीच इच्छा आहे पण हेही म्हणणं बरोबर नाही कारण मानव मात्राच्या जीवनामध्ये भगवत कृपेने प्राप्त असणाऱ्या एक सामान्य अवस्था ज्या निसर्गता स्वभावता प्रारब्ध रूपाने आपल्याला प्राप्त आहे त्या तीन अवस्था जागृती स्वप्न आणि सुषुप्ती। समाधी वगैरे म्हटलं तर त्याकरता आपल्याला विशेष प्रयत्न करावा लागतो यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी आहे ना म्हणजे प्रयत्नपूर्वक त्या अवस्था अर्जित कराव्या लागतात। शुभेच्छा सुविचारणा या सगळ्या योग वासिष्ठामध्ये सांगितलेल्या सप्त भूमिका आहे त्या प्रयत्नाने अर्जित करावे लागतात पण सुषुप्त तर स्वभावतच आहे प्रारब्धाने आहे। त्या सुषुप्तीमध्ये काय नाही काय आहे विषय नाही पण सुख आहे म्हणजे मग सुषुप्तीचा अंगीकार कोणीच केला नसता आणि तरीही जगात कोणीच मुमुक्षु नाही असं जर तू म्हणेल तर आम्ही काय सांगू सगळं जगत मुमुक्षु आहे। पण मग आमचा ग्रंथ मोक्षाचं साधन नाही म्हणताना त्याच्यासमोर किती पर्याय ठेवले पूर्व पक्षाच्या तीन पर्याय ठेवले
आमचा ग्रंथ मोक्षाचं साधन नाही असं तुला म्हणायचं का, म्हणून आमचा ग्रंथ निष्फल आहे असं म्हणणं आहे का? तर तो म्हटलं हो, तुमचा ग्रंथ काय नाही, मोक्षाचं साधन नाही. तर म्हटलं हे म्हणणं बरोबर नाही. का बरे? मोक्ष कशाने होतो? जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने होतो. आणि आमच्या ग्रंथाचा विषय काय आहे? जीव ब्रह्मैक्य ज्ञान आहे. आणि ते ज्ञान कशाने होतं? ते ज्ञान कशाने होतं? श्रवणाने. आणि श्रवणामध्ये दोन प्रकार, एक संबंधरूप श्रवण, दुसरं विचारूप श्रवण. संबंधरूप श्रवण आणि ज्ञान कोणत्या अधिकाऱ्याला होतं? उत्तम अधिकाऱ्याला. आणि विचारूप श्रवण कोणाला करावं लागतं? मध्यम किंवा मंद अधिकाऱ्याला. पण मग विचारूप श्रवण होऊ दे, नाही तर संबंधरूप श्रवण होऊ दे, श्रवणा वाचून ज्ञान नाही, ज्ञाना वाचून मुक्ती नाही, ते जीवब्रह्मैक्य ज्ञान आमच्या ग्रंथाचा विषय आहे, म्हणूनही आमचा ग्रंथ मोक्षाचं साधन नाही असं म्हणेल तर तो काय ठरेल? दुराग्रह ठरेल. आणि बुद्धीर फलम अनाग्रह. आग्रह मात्र कुठलाही नसावा, दुराग्रही नसावा, आग्रही नसावा, वास्तव स्वीकारण्याची तयारी असावी. मग त्याच्या जीवनामध्ये पदरी काहीतरी पडतं असं सिद्धांती बोलले. म्हणजे कशाचं खंडन झालं? श्रुती, युक्ती आणि अनुभूतीचं. पण मग दुसरा पर्याय ठेवला तर कोणता? ग्रंथाहून दुसरे काही ग्रंथ आहेत ती मोक्षाचे साधन आहेत, समाज तिकडे प्रवृत्त आहे, म्हणून तुमचा ग्रंथ निष्फल आहे असं जर म्हणशील तर 7वी ओवी आपली पहिली मंगलाचरणातली कोणती? ज्यासी पाहुणे आनंदती साधक, जरी ग्रंथ आहात ते सूत्र भाष्य वार्तिक, तथापि स्वभाष्य प्रति सोपप्रत्येक करतो कळवाया अज्ञान. सूत्र आहे, भाष्य आहे आणि वार्तिक आहे. सूत्र म्हणजे ब्रह्मसूत्र, भाष्य म्हणजे शंकर भाष्य आणि वार्तिक म्हणजे भगवान सुरेश्वराचार्याचं वार्तिक. अशी बडी बडी ग्रंथ असताना आणि कशी आहे पुन्हा ती गिरवाण भारतीत आहे, संस्कृत भाषेत आहे, त्यामुळे सगळं जग तिकडे प्रवृत्त आहे, तुमच्या ग्रंथाकडे कोणी येत नाही, म्हणून तुमचा ग्रंथ निष्फल आहे असं जर म्हणशील तर एका दृष्टीने बरोबर आहे. पण एका दृष्टीने तुझं बरं आहे ना आमचं खरं आहे. म्हणजे तुझं त्या दृष्टीने जरी बरोबर असलं तरी आमचंही खरंच आहे ना. का बरे? कारण ज्याशी नाही संस्कृत ज्ञान त्यासही व्हावे ब्रह्मज्ञान, अवश्य त्या प्रक्रिये करून रचना जाण केली ग्रंथी. संस्कृत अनभिज्ञ अशा मंद मुमुक्षु करता आमच्या याच ग्रंथाचा उपयोग आहे असं दुसऱ्या मुद्द्याचंही खंडन केलं. तिसरा मुद्दा होता विवेक, वैराग्य, शमदमादी संपन्न अधिकारीच नाही म्हणून तुमचा ग्रंथ निष्फल असं तुला म्हणायचं का? तो म्हटला हो. तर याच्यात पुन्हा 2 पर्याय ठेवले होते त्याच्यासमोर. कोणकोणते? पुष्कळ नाही का कोणीच नाही. तो जर म्हणेल पुष्कळ नाही तर हे आम्हाला अनुकूलच आहे, कारण आम्ही सुद्धा तेच सांगतो. अस्तीची या महापुरी विगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिले तरी विपायला निघे. म्हणजे पुष्कळ नाही का कोणीच नाही. विपायला निघे म्हणजे कोणीतरी आहे. पुष्कळ रिगताती पण न पावते म्हणजे पुष्कळ नाही. मग पुष्कळ नाही आणि कोणीतरी आहे. त्या पुष्कळात किती प्रकार केले मानव मात्रात? 4 प्रकार केले. 1 पामर, 2 विषयी आणि 3 जिज्ञासू. कालही तुम्ही बोललात, आता एक थोडक्यात एकदा बोला. विषय गोंधळ गाजत असे काय सुरुवात काल बोललेत ना. देवधर्म सांधी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. असे तुकोबराने केलेलं लक्षण कोणाचं? पामराचं. विधीने सेवन विषय त्यागा ते समान विषयाचं. आणि कायमी उद्धार पावे न काय कृपा करेल नारायण जिज्ञासूच. तो का म्हणे मुक्ती परनिली नवरी हे मुक्ताचं. त्याच पद्धतीने आईशी काय येथून आगवे कृत्या कृत्य नाठवे, जो करणी आचरण आहे भलतीची करी तो पामर. म्हणे ती संसारी जन्मे जे यज्ञादी कर्म के जे मग स्वर्ग सुखी भगवजे मनोहर विषयी. आणि डोळा हरण विरे घाई कोतन जिरे तैशी विसरी जन्म काळीचे दुःख, कैये बिरडे फिटेल असं म्हणणारा जिज्ञासू. आणि म्हणून ज्ञान या पुरुका कृत्य करू सरले देखा, ऐसा अनाथाचा सखा बोलेला तो मुक्त. मग असे हे जे ज्ञानोबरायांनी, तुकोबरायांनी किंवा गुरुजींची काही व्याख्या पाहिल्या होत्या आपण. काही खातो, कुठे खातो तो पामर, कष्टाचा खातो तो विषयी, मधुकरी मागून खातो तो जिज्ञासू. आणि काही खाऊ दे वृत्ती अधिष्ठानाला सोडून खाली येत नाही तो मुक्त. किंवा ज्याला ऐशी अवकळा घेपे जन्म मरणाचा कांटाळा, ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. त्या निसुगात घेतली 2 आणि निर्मळात घेतली 2. निसुगात 2 घेतले पामर विषय आणि निर्मळात 2 घेतले मुमुक्षु आणि मुक्त. मग ज्याला जनाची नाही मनाची नाही असा असणारा एक निसुग, ज्याला जनाची आहे पण मनाची नाही असा दुसरा निसुग. मग पहिला निसुग कोण? पामर. दुसरा निसुग कोण? विषयी. आणि मग ऐसे जागवी तू जना सरशी मनास येत तो मुमुक्षु. आणि जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे, पाहि तिकडे बाप माय विठ्ठल आहे रखवाई तू आहे मुक्त. असे लक्षण करून काल आपण आरंभी पामराचं लक्षण पाहिलं परवा दिवशीच. आणि पामराचं लक्षण करत असताना या लोकातल्या कोणकोणत्या भोगात आसक्त आहे? विहित आणि निषिद्ध.
मग विहितही निषिद्धही भोगामध्ये पामरही आसक्त असतो आणि यदा कदाचित एखादा मुक्त महापुरुषाचाही अपवादात्मक परिस्थितीमध्ये व्यवहार दिसतो. मग दोघात फरक काय राहिला? एकाला शास्त्राचे संस्कार आहे आणि एकाला नाही. ज्याला नाही तो पामर आहे आणि ज्याला आहे तो मुक्त आहे. असं हे शास्त्र संस्कार हे पद कोणावरची कोणता दोष टाळतं? अतिव्याप्ती नावाचा दोष ज्ञानीपुरुषावरचा शास्त्र संस्कार या पदाने टाळला जातो. म्हणजे ज्याला शास्त्र संस्कार नाही तो पामर. नंतर विषयी काय करतो? या पारत्रिक भोगामध्ये अधिक विषय प्राप्त होण्याकरता जो तपाचरण साधना करतो. या लोकातले भोग पाहिजे तर उद्योगधंदा करेल, पारत्रिक भोग पाहिजे तर यज्ञादी कर्म करेल, पण त्याला काही मुक्ती नाही अपेक्षित. त्याला या पारत्रिक भोग याची अपेक्षा आहे. तर तो कोण आहे? विषयी आहे. आणि मग जिज्ञासू इथे आहे ना असं, हा जिज्ञासू विचार करतो. आता जिज्ञासूचा विचार करत असताना आपण ज्ञातुमिच्छा जिज्ञासा ही एक व्याख्या पाहिली आणि मुक्तिमिच्छा मुमुक्षा अशी दुसरी व्याख्या पाहिली. जाणण्याची इच्छा करतो तो जिज्ञासू किंवा मुक्त होण्याची इच्छा करतो तो मुमुक्षू. आणि मग तो जिज्ञासू विचार करतो. काल आपण ती सरणी पाहिली. तर जिज्ञासू असा विचार करतो का मला दुःख नको आहे, पण ते दुःखाची निवृत्ती व्हावी. आणि कोणती निवृत्ती व्हावी? तर आत्यंतिक निवृत्ती व्हावी. पण मग आत्यंतिक निवृत्ती कोणत्या कारणाचा नाश झाल्याशिवाय होत नाही? उपादान कारणाचा नाश झाल्याशिवाय होत नाही. आणि उपादान कारण कशाला म्हणतात? कार्यात ज्याचा प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्याचं अस्तित्व राहत नाही त्याला उपादान कारण म्हणतात. आणि मग त्याने विचार केला आपल्याला जेवढी काही दुःख भोगावी लागतात त्या मूळ दुःखाला मूळ कारण कोण आहे? तर शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार नाही अपवित्र शरीर आहे. सगळ्या दुःखाला मूळ कारण कोण असेल तर शरीर आहे. म्हणजे शरीर आहे तोपर्यंत दुःखाची निवृत्ती होणार नाही. झाल्यासारखी वाटली तरी ती लयरूप होते, आत्यंतिक निवृत्ती होत नाही. शरीर आहे दुःख आहे, शरीर नाही दुःख नाही असा त्याचा अर्थ होईल, आहे ना. मग शरीर हे उपादान कारण झालं एक प्रकारचं. कोणाचं? दुःखाचं. दुःख झालं कार्य, शरीर झालं उपादान कारण. उपादान कारण शरीराचा नाश होत नाही तोपर्यंत कार्यरूप दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होत नाही. मग आपल्याला कार्यरूप दुःखाची जर आत्यंतिक निवृत्ती करायची असेल तर त्याचं कारण नाशात कार्य नाशा. ते आपल्या एक मन आहे, नाव रहेगा बास ना बजेगी बासुरी. म्हणजे कारणच नाही तर कार्यच राहणार नाही. म्हणजे कारण कोण? शरीरच राहिलं नाही, त्याचं कार्यरूप दुःख कसं राहील? याचा अर्थ आपण कशाची निवृत्ती केली पाहिजे? सकल दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करायची असेल तर शरीराची निवृत्ती केली पाहिजे. पण मग शरीराला जसं दुःखाला कारण कोण आहे? शरीर आहे. तसं शरीराला कारण कोणीतरी नाही, ते काही विनाकारण कसं राहील? मग शरीराचं उपादान कारण, जसं दुःखाचं उपादान कारण कोण भेटलं? शरीर. तसं शरीराचं उपादान कारण आहे कोण? पाप पुण्य, आहे ना. शरीराचं उपादान कारण कोण आहे? पाप पुण्य. कारण प्रमाण आहे संतांचं, पाप पुण्य करू नये जन्मा येतो प्राणी नरदया येऊनी हानी केली, बरोबर ना. म्हणजे शरीराचं कारण कोण आहे? पाप पुण्य. त्याला संस्कृत भाषेत धर्माधर्म म्हणतात. आणि थोडासा फरक करायचा झाला तर शरीराला कारण आहे पाप पुण्य, पाप पुण्याला तरी कारण आहे कोण? मग धर्माधर्म. पाप पुण्याला कोण कारण आहे? धर्माधर्म. ते एकत्र दिले पण आपण थोडासा फरक त्याचा करू शकतो. दुःखाला कारण शरीर, शरीराला कारण पाप पुण्य आणि पाप पुण्याला कारण धर्माधर्म. आता धर्म काय अधर्म काय? एक सोपी व्याख्या बाबा म्हणत असतात, वेद विहित क्रियाजन्यत्वम धर्मत्वम, वेद निषिद्ध क्रियाजन्यत्वम अधर्मत्वम. वेदाने सांगितलं इदम करून ते आपण केलं तर धर्म घडला, आणि शास्त्राने सांगितलं इदम मा करू ते आपण केलं तर अधर्म घडला. आणि मग धर्म घडला तर धर्म घडला तर तो काय? धर्माचं फल काय? पुण्य आहे. आणि अधर्माचं फल काय? पाप आहे. म्हणजे याचा अर्थ पाप पुण्याचं जनक कोण झालं? धर्माधर्म. धर्माधर्म झाले. मग आता बघा दुःखाचं कारण कोण? सगळ्या दुःखाचं कारण उपादान कारण शरीर. शरीराला कारण पाप पुण्य, पाप पुण्याला कारण कोण? धर्माधर्म. म्हणजे आपल्याला दुःख जायचं असेल तर कोण घातल्याशिवाय पर्याय नाही? शरीर संपवल्याशिवाय पर्याय नाही. आणि शरीर संपवायचं असेल तर पाप पुण्य संपवल्याशिवाय पर्याय नाही. पाप पुण्य संपवायचं असेल तर धर्माधर्म त्याची निवृत्ती करावी लागेल. पण धर्माधर्माला तरी कारण आहे काय? ते काही विनाकारण होत नाही, आहे ना. त्याला कारण काय? तर राग द्वेष. राग कशाला म्हणतात? अनुकूल ज्ञानापासून उत्पन्न होणारी प्रीती, तिला काय म्हणतात? राग असं म्हणतात. म्हणजे राग हा शब्द इथं कसा आहे? पारिभाषिक आहे. व्यवहारामध्ये राग शब्दाचा अर्थ वेगळा आहे ना. संगीत क्षेत्रामध्ये राग शब्दाचा अर्थ वेगळा आहे आणि विचार सागर प्रकरण ग्रंथामध्ये राग शब्दाचा अर्थ वेगळा आहे. मला त्याचा असा राग आला ना आहे ना, तर हा राग शब्दाचा अर्थ वेगळा आहे. राग आला म्हणजे काय आला? त्याचा क्रोध आला, आहे ना. आणि ते त्यांना खूप छान राग येतात बरं का, असं जर म्हणलं तर, आहे ना. मग त्यांना पट्टदीप त्याने राग गायला का दिवे लागतात, मेघ मल्हार राग गायला का पाऊस पडतो, आहे ना. म्हणजे त्यांना रागाची चांगली जाण आहे. हा राग आहे. आणि इथे राग शब्दाचा अर्थ आहे प्रीती, प्रेम, आहे ना. मग हा राग, मग ज्याच्याबद्दल आपल्याला राग असतो म्हणजेच
प्रेम असतं, प्रीती असते, अनुकूलता असते, चांगली भावना असते, त्याच्याबद्दल आपण काय करू? अनुकूल क्रिया करू, म्हणजे धर्माच्या क्रिया करू. आणि ज्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये द्वेष आहे त्याच्याबद्दल प्रतिकूल क्रिया करू, म्हणजे होईल तेवढं त्याला दूर सारण्याचा काहीतरी त्याचा विघातक आपण क्रिया करणार. ज्याच्याबद्दल आपल्याला द्वेष आहे त्याच्याबद्दल विघातक, आणि ज्याच्याबद्दल आपल्याला राग आहे त्याच्याबद्दल विधायक. म्हणजे विधायक किंवा विघातक क्रियेला कारण कोण आहे? राग द्वेष. क्रियेला कारण कोण आहे? राग द्वेष. आणि त्या राग द्वेषामुळे काय घडतात? मग इकडं धर्माधर्म, आणि धर्माधर्मामुळे काय घडतात? पाप पुण्य. पाप पुण्यामुळे काय प्राप्त होतं? शरीर आलं की येतं दुःख. दुःख नको आहे, नको काय? दुःख जर नको आहे तर काय नको? शरीर नको. शरीर जर नको आहे तर काय नको? पाप पुण्य नको. पाप पुण्य जर नको तर काय करायला नको? धर्माधर्म करायला नको. धर्माधर्म जर करायचं नसेल तर राग द्वेष नको. पण राग द्वेष तरी जन्यच आहे, त्याचंही कोणीतरी जनक आहे. मग राग द्वेषाचं जनक कोण? त्यांचं उपादान कारण कोण? अनुकूल प्रतिकूल ज्ञान. आपल्याला जे काही गोष्टी अनुकूल वाटतात, काही गोष्टी प्रतिकूल वाटतात. कशाला म्हणतात अनुकूल, कशाला म्हणतात प्रतिकूल? काल गेला आपल्याला. कशाला म्हणतात अनुकूल? सुखाला जे कारण आहे त्याला म्हणतात अनुकूल, आणि दुःखाला जे कारण आहे त्याला म्हणतात प्रतिकूल. कारण अनुकूल वेदने सुखम, प्रतिकूल वेदने दुःखम. जे आपल्याला दुःखाला येतो आहे असं वाटतं का त्याच्याबद्दल प्रतिकूल वाटतं, आणि जे सुखाला येतोय असं वाटलं तर त्याच्याबद्दल अनुकूल वाटतं. आपले आई वडील, आपले मित्र, आपले गुरु आपल्याला कसे वाटतात? सुखाला येतोय, कारण ते सगळ्या आपल्या इच्छा पूर्ण करतात, आपल्याला वेळप्रसंगी मदत करतात, त्यांच्याबद्दल मग अनुकूल भावना असते. आणि एखादा आपला वैरी असेल, किंवा आता सध्याला बिबट्या आलेला आहे ना, त्याच्याबद्दल संध्याकाळी 7 वाजता म्हणलं तर नको वाटतं. आला जर त्यांनी दर्शन दिलं, आणि दर्शन देऊन जर आपल्या गळ्यात आलिंगन दिलं तर करायचं काय? भीती आहे ना. म्हणजे त्याच्याबद्दल काय? द्वेष आहे. ज्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये द्वेषाची भावना असते, मग आपण त्याला करायला काही समर्थ नाही, पण आपण म्हणतो शासनाने दखल घेतली पाहिजे, लवकरात लवकर काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. म्हणजे ज्याच्याबद्दल द्वेषाची भावना आहे त्याच्याबद्दल प्रतिक्रिया आपल्या वेगळ्या आहेत, आणि ज्याच्याबद्दल आपली रागाची भावना आहे त्याच्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया भिन्न आहेत. म्हणजे थोडक्यात राग द्वेषाला कारण कोण आहे? तरी अनुकूल प्रतिकूल ज्ञान. आणि त्या अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला सुद्धा कारण आहे, ते काही विनाकारण नाही. त्याचं कारण आहे भेद ज्ञान. आपल्याला कोणीतरी भिन्न वाटतो, आपल्याला आपण अनुकूल वाटतो का प्रतिकूल वाटतो? अजून थोडस विचार करून उत्तर द्या. आपल्याला आपण अनुकूल वाटतो का प्रतिकूल वाटतो? आणखी एकदा, आपल्याला आपण अनुकूल वाटतो का प्रतिकूल वाटतो? हे उत्तर खरं आहे ना. आणि हे काय उत्तर खरं आहे? अनुकूलही वाटत नाही आणि प्रतिकूलही वाटत नाही. कारण आपल्याला अनुकूल प्रतिकूल वाटण्याकरता आपल्यापासून भिन्न असला पाहिजे पदार्थ. जो पदार्थ आपल्यापासून भिन्न आहे तो आपल्याला अनुकूल वाटेल किंवा प्रतिकूल वाटेल. जो पदार्थ आपल्यापासून भिन्नच नाही तर त्याच्याबद्दल अनुकूल प्रतिकूल वाटेल कसं? आहे ना. म्हणजे आपल्याला अनुकूलही वाटत नाही, आपल्याला प्रतिकूल वाटत नाही, आपण आहोत. आपण काय नाही, अनुकूल प्रतिकूल नाही. आणि मग अनुकूल प्रतिकूल न वाटण्याला कारण आपल्याला आपल्याशी अभेद वाटतो का भेद वाटतो? अभेद वाटतो, आहे ना. म्हणजे आपल्याशी अभेद आहे का भेद आहे? आपल्याशी अभेद आहे. अभेद आहे हेही म्हणणं बरोबर नाही, कारण भेद नाहीच तर अभेद म्हणायचा कशाला? म्हणजे अशी स्थिती आहे. म्हणजे जे आपलं स्वरूप असतं ते आपल्याला अनुकूल किंवा प्रतिकूल नसतं, जे आपल्या स्वरूपात भिन्न असतं ते आपल्याला अनुकूल किंवा प्रतिकूल वाटतं. म्हणून जे महापुरुषाला कोणीच दूरचे वाटत नाही, कोणी जवळचे वाटत नाही, कारण ते सगळे हे जगची देह झाले. म्हणून प्रिया प्रिय गेले, हर्षामर्ष ठेले दुजे नवीन. जगची देह झाले, त्याने सगळे जगत काय झाले? त्याला देह. अहम ब्रह्मास्मी ती उदिते पश्चात सर्व खलुइदम ब्रह्म मत्तः परतरम नान्यत किंचिदास्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मनी गणाय. आपण हे बोलतो पण आपली ती अनुभूती नाही. आणि गुरुदेव आपले मोठे माऊली सद्गुरू डॉक्टर बाबा, सद्गुरू आपले मारुती बाबा हे बोलतात, आणि त्यांची काय ती अनुभूती आहे. आणि त्यामुळे त्यांच्या अनुभूतीत व्यवहारात सुद्धा भेद दिसतो का आपल्याला? नाही. सर्वांच्या बाबतीत समान व्यवहार आहे. एखादा वैरी आला रात्री 12 वाजता काही दुःखाचं निवृत्ती करता काही सांगितलं तर ते मेडिकल देणारच आहे, ते उपलब्ध करणारच. का बरं? कारण त्यांच्या ठिकाणी काय नाही? भेद ज्ञान आहे. भेद ज्ञान नाही म्हणूनच अनुकूल प्रतिकूल ज्ञान नाही. अनुकूल प्रतिकूल ज्ञान नाही म्हणून रागद्वेष नाही. रागद्वेष नाही म्हणून धर्माधर्म होत नाही. धर्मधर्म नाही म्हणून पाप पुण्य नाही. पाप पुण्य नाही म्हणून दिसतं ना त्यांचं ते शेवटचं आहे. त्यांचं शरीर आपल्याला दिसलं तरी काय शेवटचं आहे. जर युक्तियुगी कोटीतले असेल तर ते अनेक वेळेला येऊ शकतात, पण ते युगी कोटीतला महापुरुष असेल तर ते शेवटचं. जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी बाग, तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तम चोरी कीर्ती मागे. आणि देहात असतानाच मरण माझे म्हणून गेले, मज केले आवर मरणहाती सुटली काय या निष्ठे
परब्रह्मे, कारण देहात असताना झाला प्रेत रूप, शरीराचा भाव लक्ष याला ठाव स्मशानेचा, अशी त्यांची स्थिती असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी काही नाही, भेद ज्ञान नाही. आणि त्या भेद ज्ञानाला तरी कारणच आहे ना, भेद ज्ञान विनाकारण नाही, त्याचं कारण अज्ञान. कोणाचं? आत्मस्वरूपाचं. आत्मस्वरूपाचं अज्ञान या सगळ्या कारणाला कारण. त्याला म्हणतात मुले कुठार न्याय. काय म्हणतात? मुले कुठार न्याय. एक आपल्या आता नाही राहिले, पण पूर्वी मी बघितलेलं, आमच्या आईचं पण बघितलेलं, अजून खेड्यापाड्यात क्वचित ठिकाणी आहे ते उतरण घालायची पद्धत असायची. उतरण आहे ना, उतरण म्हणजे एकावर एक घडा ठेवायचा, आणि ते उतरण घालण्याच्या पद्धतीमध्ये उतरणवर जे शेवटचं मडकं एक वर असतं आणि खाली एक असतं, ते सगळ्यात छोटं मडकं खाली असतं आणि सगळ्यात मोठं वर असतं, आहे की नाही? हा नाही म्हणतात म्हणजे उतरण पाहिलेली आहे ना. जर हो म्हणले असते तुम्ही तर उतरण पाहिलेली नाही. म्हणजे खाली सगळ्यात मोठा डेरा असतो आणि मग त्याच्यावर कमी कमी करत असं खाली मोठा माठ म्हणतात, मग छोटा डेरा, मग छोटा घट, मग त्याच्यावर सुगडं, मग बोळकं, असं ते छोटे छोटे असतात. पण त्या बोळक्यासहित सुगड्यासहित माठात घटासहित जर सगळ्याची निवृत्ती करायची असेल एका घावात, काय करावं लागेल? खालचं ओढायचं किंवा खालच्याला ठोका टाकायचा. सगळी ते पडतात आणि ती मटकी मातीच्याच हातामुळे पडली का फुटली, म्हणजे त्यांचं काय झालं? निवृत्ती झाली. तसं ही सगळी परंपरा एका घावात निवृत्त करायची असेल, काय करावं? आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घ्यावं. नाही म्हणून वाचून ज्ञानेवे की, काय वाचून ज्ञानेवेने एके उपाय जितके ती गुंपिशी आधिकी रुखी. म्हणून ज्ञान करून घ्यावं स्वस्वरूपाचं ज्ञान. कारण स्वस्वरूपाचं अज्ञानच सगळ्याला मूळ कारण आहे ना. मूळ कारण, मूळ पुरुष यांच्यातलं कोण आहे? स्वस्वरूपाचं अज्ञान. आणि त्याची पिलावळ कोण आहे? ही सगळी वरची. आणि त्याच्यामुळे भोगतोय आपण सकल दुःख. ते एक नाही भोगत, तीन आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक या त्रिविध दुःखाची जर पूर्व पक्षाने सांगितलेली लयरूप निवृत्ती करायची असेल तर आध्यात्मिक दुःखाकरता मग जेवण करा, डॉक्टरांकडे जा. आदिभौतिक दुःखाकरता शस्त्रास्त्र बाळगा. आदिदैविक दुःखाकरता मंत्र तंत्रादी उपाय करा. पण त्यांनी समाधान कुठे? आत्यंतिक निवृत्ती कुठे होते? मग आत्यंतिक निवृत्ती त्याला म्हणतात कारणनाशक, कार्यनाशक. आणि मग या कारणाचाच नाश केला म्हणजे कोणत्या कारणाचा? उपादान कारणाचा का कार्य राहत नाही. आणि मग या सगळ्याचं उपादान कारण आहे कोण? आत्मस्वरूपाचं अज्ञान. ते अज्ञान गेलं तर एकदा बोला फक्त, अज्ञान गेलं तर कोण राहणार नाही. शक्यतो आता न पाहता बोलला तर खूपच चांगलं. अज्ञान गेलं एकदा आत्मस्वरूपाचं तर कोण राहणार नाही? भेदज्ञान राहणार नाही. आणि एकदा भेदज्ञान गेलं तर कोण राहणार नाही? अनुकूल प्रतिकूल ज्ञान राहणार नाही. आणि अनुकूल प्रतिकूल ज्ञानच राहिलं नाही तर रागद्वेष राहणार नाही. आणि रागद्वेषच राहिले नाही तर धर्माधर्म होणार नाही. आणि धर्माधर्मच झाले नाही तर पाप पुण्य जन्माला येणार नाही. आणि पाप पुण्य रूपी भांडवलच जप्त झालं तर शरीर राहणार नाही. आणि शरीरच राहिलं नाही तर दुःख राहणार नाही. म्हणून आपल्याला वाटतं जावं दुःख तर काय घालावं? नाही आता 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 एकदा आपल्याला वाटतं दुःख जावं आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी तर त्याचं उपादान कारण नसावं, शरीर नसावं. पण शरीर नसावं असं वाटत असेल तर पाप पुण्य नसावं. पाप पुण्यच नसावं वाटत असेल तर धर्माधर्म होऊ नये. आणि धर्माधर्म होऊ नये वाटतं तर रागद्वेष राहू नये. रागद्वेष राहू नये वाटतं तर अनुकूल प्रतिकूल भावना राहू नये. अनुकूल प्रतिकूल भावना राहू नये असं वाटत असेल तर भेदज्ञान राहू नये. भेदज्ञान गेलं तर भेदज्ञान जावं असं वाटत असेल तर आत्मस्वरूपाचं अज्ञान राहू नये. आणि आत्मस्वरूपाचं अज्ञान निवृत्त होतं कशाने? आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने. जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने, आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने. मग आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने हे अज्ञान का बरं निवृत्त होतं? आत्मस्वरूपाच्या ज्ञानानेच निवृत्त होतं का? दुसरा उपाय नाही का त्याला? दुसरा क्रियात्मक उपाय नाही. मग आत्मस्वरूपाचं जे अज्ञान आहे ते आत्मस्वरूपाच्या ज्ञानानेच का बरं निवृत्त होईल? बरोबर आहे. जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं. मग हे मुळात आत्मस्वरूपाचं अज्ञान या एवढ्या परंपरेला कारण आहे. त्याला मूळ कारण कोण आहे? आत्मस्वरूपाचं अज्ञान कारण आहे. मग आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळेच ते अज्ञान प्रतीतीला आलं ना. मग ते कशाने जाईल? आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने निवृत्त होईल. आणि मग आत्मस्वरूपाचं ज्ञान कसं प्राप्त होईल? श्रवणाने प्राप्त होईल, आहे ना. आत्मस्वरूपाचं ज्ञान श्रवणाने प्राप्त होईल. आणि कोणतं श्रवण केल्याच्या नंतर प्राप्त होईल? समंद्रूप श्रवण किंवा विचारूप श्रवण. आणि ते समंद्रूप श्रवण किंवा विचारूप श्रवण कोणाच्या मुखातून केलं तर प्राप्त होईल? श्रीगुरूच्या मुखातून केल्याच्या नंतर प्राप्त होईल. आणि श्रीगुरूच्या मुखातून एकदा आपण समंद्रूप श्रवण उत्तम अधिकारी असेल आणि विचारूप श्रवण मंद किंवा मध्यम अधिकारी असेल, असं जर केलं तर कोण राहणार नाही? आत्मस्वरूपाचं अज्ञान राहणार नाही. आणि अज्ञान राहिले नाही की सगळी परंपरा राहणार नाही. आणि असा जो विचार करतो त्याचं नाव आहे मुमुक्षु, त्याचं नाव आहे जिज्ञासू. आणि तोच या ग्रंथाचा अधिकारी आहे. मग कसं म्हणतो तुम्ही त्या ग्रंथाचे अधिकारी पुष्कळ नाही? पुष्कळ नाही हे बरोबर आहे, पण कोणीच नाही असं म्हणता येणार नाही.
मग कोण आहे तो जिज्ञासू आहे. इथपर्यंत आपण काल बघितलेला आहे. इथून पुढच्या पंक्ती आपण काही जिज्ञासूच्या लक्षणातल्या राहिल्या त्या वाचू आणि नंतर पुढे मुक्ताचं लक्षण पाहू. वर दाखविलेल्या परंपरेने संसारात जीव मात्रा जी सर्व दुःखे प्रतीत होतात. सर्व दुःखे म्हणतात मला किती यावी लागेल. सर्व दुःख सगळे मोजत बसण्याला वेगवेगळे. बरं आपल्याला नावं तरी माहिती कुठे एवढ्याची. किती दुःख आहे. मी एक दिवस डॉक्टर बाबाला विचारलं, बाबा किती दुःख आहेत, आजार किती आहे शरीरात. ते काय संतांचं असं असतं का ते इतराचे दुःख आपल्यावर घेतात. कारण ते पुढीलाचे दुःख हे नाही. चिखली रुतली गाय धड भाकडं न पाय ती ग्लानी होय काला बोला जो. किंवा पुढीलाचे दुःख करून आपली दिठी चूक बघ खाय पे अवलोक तयावरी. तर ती नाही, पण हे दुसऱ्याचे दुःख त्यांना पाहवत नाही. आणि जसं आई काय करते, एखाद्या बाळावर संकट आलं तर काय करते, स्वतःवर घेते. तसं संतांचं आहे ना. तर ते किती आहे तर ते म्हणले एखादा मत मला सांगायचं म्हणलं तर मलाही दम लागेल. म्हटलं पण तरी सांगा. ते सांगत होते. आम्ही ते रवी महाराज आम्ही मोजत होतो तर 35 झाले होते आणि आणखी बाकी होते. पण त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर स्वप्नातही वाटत नाही. पाठ सांगताना पाठ ऐकताना त्याच्या प्रसन्नतेत वाटतं का कधी इतके आजार असेल म्हणून. का वाटत नाही, काय नाही म्हणून वाटत नाही बरं. आत्मस्वरूपाचं अज्ञान नाही आहे ना. मग आत्मस्वरूपाचं अज्ञान राही म्हणून ते आजार वाटत नाही, प्रतीतील येत नाही. आले तरी ते काही त्याच्यात बाध निर्माण करू शकत नाही. कारण देहाला मी किंवा माझं म्हटल्याच्या नंतर सगळा पुढचा पसारा आहे. पण ते देहाला मीही म्हणत नाही आणि माझंही म्हणत नाही. साक्षी भावात राहतात. माऊलीच्या भाषात टिपू ठेवला परिवारी कवना ते नेहमी ना निवारी. कौन कवने व्यापारी राहते तेही नेणे. तो जैसा का साक्षी भूतो ग्रह व्यापार प्रवृत्ती हेतू तैसा भूत कर्मी अनासक्तो मी भूती. अशा रूपाने ते महापुरुष पाहतात. म्हणून किती दुःखाचा कडेलोट आला गेला तरी मात्र ते मेरूपासून थोरे देह दुःखाचे डोंगरे दाटीचे पडी भरे परी चित्त न दते. म्हणजे ते भुलीचं ऑपरेशन दिलं तर ते चालत नव्हतं. एका ऑपरेशन ती भुलीचं इंजेक्शन दिलं तर मग त्याचे काही दुष्परिणाम होणार होते आणि मग ते शरीर तर फाडायचं आहे. ते म्हणले ठीक आहे मग भुलीचं इंजेक्शन न देता केलं तरी चालेल. तर आपल्या साधी सुई टोचल्याच्या नंतर किती वेदना होता. आणि ते भुलीचं इंजेक्शन न देता सुद्धा ते ऑपरेशन केलं. सहज त्याच्याकडे बघत राहिले. पण हे बघण्याकरता काय साक्षी भावात राहिल्याशिवाय बघता येईल का. साक्षी भावात राहिल्याशिवाय बघता येणार नाही. किंवा आता ते हरिद्वारला राहणारे काय स्वामीजी आता येऊन गेलेत. मागे एकदा आले तर काय ना विश्वर हा नाही 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 आता आपल्या बाबाकडे येऊन गेलेत बघा. पहिले 4-2 महिने ते इथे राहिले. विश्वेश्वरानंदजी आहे ना. तर त्यांना सुद्धा ते ऑपरेशनाच्या नंतर ज्या वेदनाशामक काही औषध असतात ते डॉक्टरला सांगितलं मला देऊ नका. कारण आतापर्यंत मी जे वेदांताचं चिंतन केलं त्या चिंतनाचा अनुभव घेण्याची ही सुवर्ण संधी आहे. आणि त्यावेळेपासून त्यांनी एकही गोळी घेतली नाही. तरी ते म्हणतात जे आम्ही चिंतन केलं त्याच्या परीक्षेमध्ये आम्ही उत्तीर्ण झालो. आम्हाला ते साक्षी भावाने त्याच्याकडे पाहता आलं. म्हणजे काय गेलं म्हणून हे पाहता आलं, आत्मस्वरूपाचं अज्ञान गेलं म्हणून हे पाहता आलं. मग त्या संबंधी बोलताना म्हणतात हा जिज्ञासू विचार करतो. आता हे ती आता जे 2 आपण उदाहरणं पाहिली ती सिद्धांची आहे. सिद्धचे लक्षणाने साधकाचे साधनाने. जी सिद्धांची लक्षणं असतात ती साधकाची साधना असतात. मग जिज्ञासू हा सिद्ध आहे का साधक आहे. साधक आहे. आणि मुमुक्षू आपलं मुक्त सिद्ध आहे. जिज्ञासू साधक आहे. आणि पामर विषयी ते बाधक आहे. नाही खरं आहे ना. पामर विषयी काय बाधक आहे ते. कारण ते साधक नाही. मग साधक नाही ते साधकाचे विपरीत कोण आहे बाधक आहे. म्हणून त्यांचा आदर्श घेऊन चालणार नाही. पण मुक्त हा सिद्ध असल्यामुळे त्याचा आदर्श घ्यायला हरकत नाही. काय बोलतात बघा. वर दाखविलेल्या परंपरेने संसारात जीव मात्रा जी सर्व दुःखे प्रतीत होतात त्याचे मूळ कारण आत्मस्वरूपाचे काय आहे, अज्ञान आहे असे सिद्ध होते. म्हणजे नाही अज्ञाना वाचून मूळ या. म्हणजे ही सगळी शृंखला पाहिली तर शेवटी आपल्याला कुठे येऊन थांबावं लागतं, अज्ञानापर्यंत. म्हणून म्हणतात ते अज्ञान आहे असे सिद्ध होते. आणि त्या अज्ञानाच्या निवृत्ती वाचून सर्व दुःखाचा अत्यंत नाश कोणाच्याही उपायाने होणे शक्य नाही. कारण का आता आत्ताच तुम्ही बोलून गेला जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. बरं मग आता त्या अज्ञानाची निवृत्ती ज्ञानाने होते. ती निवृत्ती अधिष्ठानात होते का उपादानात होते? ते अधिष्ठानात होते का उपादानात होते? अधिष्ठानात होते. वरच्या जे पाहत आले ते उपादानात आहे. आणि आता ही शेवटची निवृत्ती कशात आहे? अधिष्ठानात आहे. आणि उपादानात होणारी निवृत्ती लयरूप होते का अधिष्ठानात होणारी निवृत्ती आत्यंतिक होते? अधिष्ठानात होणारी निवृत्ती आत्यंतिक होते आणि उपादानात होणारी निवृत्ती लयरूप होती. मग पूर्व पक्षाने त्रिविध दुःखाचे निवृत्तीचे जे त्रिविध उपाय सांगितले ते लयरूप निवृत्तीचे सांगितले का सिद्धांताने आत्यंतिक निवृत्तीचे सांगितले?
आहे की नाही? म्हणजे याचं उत्तर खरं सावधतेने देणं म्हणजे दोन्ही बरोबर आहे. याचं उत्तर आहे की नाही? म्हणजे पूर्व पक्षाने सांगितले ते लयरूप निवृत्तीचे सांगितले आणि सिद्धांताने सांगितले ते आत्यंतिक निवृत्तीचे सांगितले. बघा, वर दाखवलेल्या परंपरेने संसारात जीव मात्र जी सर्व दुःखे प्रतीत होतात त्याचे मूळ कारण आत्मस्वरूपाचे कोण आहे? अज्ञान आहे. असे कोण सांगतात? आपलं सिद्धांत सांगतात. आणि ही गोष्ट सिद्धांती का सांगतात? ते सिद्ध आहे म्हणून सांगतात, आहे ना? ही गोष्ट काय सिद्धच आहे, सिद्धांत आहे तो. त्या अज्ञानाच्या निवृत्ती वाचून सर्व दुःखाच्या आत्यंतिक नाश कोणाच्याही उपायाने होणे शक्य नाही. म्हणजे कोणत्याही उपायाने, म्हणजे सिद्ध त्या पूर्व पक्षाने सांगितलेले 3 उपाय आहे. आध्यात्मिक दुःख असेल तर डॉक्टर आदी उपाय आहे ना? आधी भौतिक दुःख असेल तर शस्त्रास्त्र, आणि आधी दैविक दुःख असेल तर मंत्रतंत्र, आहे ना? पण त्या 3 उपायाने होणारी निवृत्ती कशी आहे? लयरूप आहे. आणि अपेक्षा कोणत्या निवृत्तीची आहे? आत्यंतिक. आणि आत्यंतिक निवृत्ती कधी होऊ शकते? अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याच्या नंतर, आहे ना? मग अधिष्ठानाचं असणारे जे अज्ञान आहे त्या अज्ञानाच्या निवृत्ती वाचून सकल दुःखाची सकल निवृत्ती ही कदापि होणं संभवनीय नाही. कोणती? आत्यंतिक निवृत्ती होणं संभवनीय नाही. त्या आत्मस्वरूप अज्ञानाचा नाश कशाने होतो? यथार्थ आत्मज्ञानानेच होतो. यथार्थ म्हणजे जसा आहे आत्मा तसा. मग आत्मा कसा आहे? सच्चिदानंद रूप आहे. आणि दुःखाला कारण अज्ञान कसं आहे? असं जड दुःख रूप आहे. आणि दुःखाला कारण हे अज्ञान वगैरे हे पूर्वी होतं का? नाही. नंतर राहणार आहे का? नाही. मग मधल्या काळात दिसतं तरी ते वास्तव आहे का? नाही. पण हे वास्तव नाही. कधी कळतं? वास्तव अधिष्ठानाचा आपल्याला वास्तव ज्ञान होतं त्यावेळेला कळतं. म्हणून म्हणतात व्यवहारात असा नियम आहे की, काय नियम आहे? जे आता आपण सर्व बोललो, ज्याच्या अज्ञानाने जे भासते ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होते. उदाहरण द्या. जसा दोरीवरी सर्प दिसत. काय सुरुवात होईची? मंगलाचरणातल्या. ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी डोळी पाहिना सर्प जगत स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीचे असे. ज्याच्या अज्ञाने कोण भासत? जगत भास. ज्याच्या म्हणजे आत्मस्वरूपाच्या. आणि तसं जसा कोणाच्या आज्ञानाने कोण भासत? दोरीच्या आज्ञानाने सर्प भासत, आहे ना? पण दोरीच्या आज्ञानाने सर्प भासत हे न कळत त्यावेळेला खरा वाटत, आणि खरा वाटत त्यावेळेला काय काय घडत हे काही सांगायला नको, आहे ना? सर्व काही आदर्थ घडतो. पण त्या दोरीच्या अज्ञानाने आपल्याला ज्याप्रमाणे सर्प भासतो, ज्याप्रमाणे दोरीच्या अज्ञानामुळे भासलेला सर्प तो कशाने निवृत्त होतो? दोरीच्याच ज्ञानाने निवृत्त होतो. दुसरा उपाय चालणार नाही. का चालणार नाही? नाथबाबा सांगतात. बाबा नेहमी ओवी सांगत असतात, रज्जुवरी भासाला सर्प थोर, केला वाद्याचा गजर अथवा मंत्राचा उच्चार, सर्प अनुमात्र ढळेना, आहे ना? भासाला सर्प थोर, मोठा सर्प भासला. आणि मग तिथे म्हटलं आता आम्ही मृदंग वाजवतो, एक जण म्हणला मी डप बांधतो, आणि असे दुडुम 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 मोठ्या मोठ्याने ते वाजायला लागला. जाईल का? ते जाणार नाही. एक म्हटलं आपल्याला मंत्र फार येतात, ओम ऐम ग्रीम क्लीम फट असे ते म्हणतात ना. असं मोठ्या मोठ्याने एखादा मंत्र म्हणायला लागला तर तो जाईल का? नाही. आणि रज्जूचं ज्ञान झाल्याच्या नंतर राहील का? राहणार नाही. कारण का? रज्जूच्या अज्ञानाने भासलेला आहे, तर रज्जूच्या ज्ञानानेच निवृत्त होईल. दुसरा उपाय त्याला नाही. म्हणून म्हणतात जे ज्याच्या अज्ञानाने भासते ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होते. उदाहरण द्या. तर ज्याप्रमाणे दोरीच्या अज्ञानामुळे भासलेला सर्प हा दोरीच्याच ज्ञानाने निवृत्त होतो. चकारात्मक सांगितलं, दोरीच्या ज्ञानानेच तो निवृत्त होतो. अन्य कोणत्याही उपायाने, म्हणजे हे मंत्र म्हणणं किंवा ढोल वाजवणं, आणखी काही क्रियात्मक कुठलाही उपाय केला तर चालत नाही. क्रियात्मक उपाय कोणत्या पदार्थाच्या निवृत्तीला चालतो पुढे येणार आहे आपल्याला, पण सहज आता आलाच विषय. तर क्रियात्मक निवृत्ती म्हणजे जो व्यावहारिक सत्तेतला पदार्थ असतो ना त्याच्या निवृत्ती करता क्रियात्मक उपाय चालतो. म्हणजे थोडक्यात व्यावहारिक सत्तेतला दिसणारा जो पदार्थ आहे त्याच्या निवृत्ती करता क्रियात्मक उपाय चालतो. पण जो प्रातिभाषिक सत्तेतला पदार्थ आहे, प्रतिती मात्र आहे, त्याच्या निवृत्ती करता क्रियात्मक उपाय चालत नाही. त्याच्या निवृत्ती करता अधिष्ठान ज्ञान हाच उपाय आहे. कारण तो भासलेला आहे ना, आणि अधिष्ठानाच्या अज्ञानाने भासलेला आहे, तर तो अधिष्ठानाच्या ज्ञानाशिवाय निवृत्त होणार नाही. तत्वता सिद्धांताचे जगत सुद्धा काय झालेलं आहे? भासलेलंच आहे, असं तुकोबराय सांगतात प्रसिद्ध वचनामध्ये. रज्जू सर्पाकार भासेले जगदंबर. हे जगदंबर सुद्धा जसं रज्जू सर्पाकार दृष्टांत दिला, भासेले जगदंबर. रज्जूच्या अज्ञानाने हा सर्पाकार प्रतीत आला रज्जू ठिकाणी, तसं परमात्मा स्वरूपाच्या ब्रह्मस्वरूपाच्या आज्ञाने हा जगताकार आपल्याला प्रतीत आला. म्हणून कागा दाविला जगदाकार. सुरुवात काय? सत्य तू विठ्ठला कागा दाविला जगताकार. मग सत्यरूप परमात्म्याच्या ठिकाणी हा जगताकार जसा आपल्याला प्रतीतीला आला, मग सर्पाकार निवृत्त होण्याकरता काय केलं? रज्जूचं ज्ञान करून घेतलं. तसं जगदाकार निवृत्त होण्याकरता काय करावं लागेल? आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घ्यावं लागेल. मग आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्याच्या नंतर जगदाकार दिसणार नाही का? दिसणार. मग अज्ञानालय जगत दिसतं, ज्ञानालय जगत दिसतं. काय फरक राहिला मग?
जगदाकार निवृत्त काय फरक राहिला? कारण यालाही जगत दिसलं ना, त्यालाही जगत दिसलं. फरक एवढाच आहे का ज्या आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्याच्या नंतर जरी जगदाकार प्रतीतीला आला तरी सत्य वाटत नाही, आहे ना. बरं, अनर्थ सगळं कशात आहे? दिसण्यात अनर्थ आहे का खरा वाटण्यात अनर्थ आहे? खरा वाटण्यात अनर्थ आहे. मृगजळ आपल्याला दिसतं का हरणाला दिसतं? मृगजळ आपल्याला दिसतं का हरणाला दिसतं? हा, आहे ना. थोडस एकाग्र होऊन, तुमचं ते काही उत्तर चुकीचं नाही. मृगजळ आपल्याला दिसतं, हरणाला दिसतं, पण मग आपल्याला दिसत नाही का? आपल्यालाही दिसतं. पण मग मरतो कोण? हरण मरतं. का बरं मरतं? त्याला सत्य वाटतं म्हणून मरतं. आपण ग्लासभर पाण्यात तृप्त होतो म्हणून दिसलं म्हणून बिघडत नाही. ते खरं वाटलं की सगळा अनर्थ घडतो. म्हणून माऊली म्हणतात मृगजळ दिसे नाही, मृगजळ दिसे साचपण आयशी, खोट्याची पिशी उर फुडी, किंवा काय ते रोहिणीची, असं रोहिणी नक्षत्र वयू ना काय, बघा आठवलं. परी न म्हणी माव रोहिणीची, असं त्याचा शेवट आहे. परी न म्हणी माव रोहिणीची, फुटुनी पडेत मृगू वाढवी हाव, परी न म्हणी माव रोहिणीची. म्हणजे हे रोहिणी नक्षत्रातलं हे मृगजळ आहे, दिसायला असायला नाही. बाबा इथे सहज आता आला बघा. त्या मृगजळाकडे पाहण्याच्या 3 दृष्टी असतात. मृगजळाकडे हरणही पाहतं, मृगजळाकडे मनुष्यही पाहतो, आणि मृगजळ कोणामुळे दिसलं? सूर्यामुळे, म्हणजे सूर्यही पाहतो. पण सूर्याच्या दृष्टीने पाहिलं तर मृगजळ नावाचे पदार्थच नाही. हरणाच्या दृष्टीने पाहिलं तर ते सत्य आहे, आणि मनुष्याच्या दृष्टीने पाहिलं तर ते मिथ्य आहे. तसे जगतरूपी एक मृगजळ आहे. या जगतरूपी मृगजळाकडे ज्या वेळेला पामर विषयी जीव पाहतो त्यावेळेला सत्य म्हणून पाहतो. पडली रूढी जगपरिचार चालवी ती व्यवहार सत्य. जिज्ञासू मुमुक्षू ज्या वेळेला पाहतो तो मिथ्या पाहतो, रज्जू सर्पकार भासेले जगडंबर. आणि मुक्त महात्मा ज्या वेळेला पाहतो तो म्हणतो संसारिक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पती घडेना. मग मुक्ताची दृष्टी कोणाची? सूर्याची, आहे ना. आणि जिज्ञासू मुमुक्षूची दृष्टी कोणाची? मानवाची. आणि पामर विषयीची दृष्टी कोणाची? हरणाची. आपण हरणात असेल तर कशात यावं? मनुष्यात यावं. पण मनुष्यात असेल तर मुक्तात जावं, म्हणजे सूर्याच्या नजर आपल्याला प्राप्त व्हावी. सूर्याच्या परी तुकालोकी क्रीडा करी, मग ती क्रीडा कर, आणि ती क्रीडा करण्याकरताच हा विषय चालू आहे बघा. मग ज्याच्या अज्ञानाने जे भासते ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होते. ज्याप्रमाणे दोरीच्या अज्ञानामुळे भासलेला सर्प तो दोरीच्याच ज्ञानाने काय होतो? निवृत्त होतो. अन्य कोणत्याही उपायाने निवृत्त होत नाही. कोण? रज्जूवर भासलेला सर्प. रज्जू ज्ञाना अतिरिक्त अन्य क्रियात्मक कुठल्याही उपायाने तो निवृत्त होत नाही. हा आपला काय आहे? अनुभव आहे. त्याचप्रमाणे आत्मस्वरूप अज्ञानाने, तिथे आपल्या दीर्घादी सूर संधी झाली आहे ना. आत्मस्वरूप अज्ञानाने आत्म्याचे ठिकाणी भासणारे कोण? सर्व दुःखे, म्हणजे आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक, ही सकल दुःखे कशाने निवृत्त होतात? यथार्थ आत्मस्वरूपाच्या ज्ञानानेच. आणि कशी? मूल अज्ञान निवृत्तीद्वारा. मूल अज्ञान कोण आहे? म्हणजे त्या कारणसहित वर्तमान जगताची निवृत्ती म्हटलं ना मागे. त्या मूल अज्ञान निवृत्तीद्वारा निवृत्त होतील. आणि दुःख संबंध रहित, ज्याच्यामध्ये दुःखाचा लेश मात्र संबंध नाही. विषयात सुख नाही का, पण दुःख संबंध रहित का? दुःख संबंध सहित. दुःख संबंध सहित. पण त्याच्यातही सुख पाहता जावा पडे आणि दुःख पर्वता एवढे. पण जो आत्मानंद एकदा प्राप्त झाला तर तो कसा आहे? दुःख संबंध रहित आहे. त्या ठिकाणी दुःख ते कैसे नाही स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारे दासी, त्याचे वर्म तू आम्हा पाहिजे सुखे राहिलासी प्रेमाची. असं ते आहे. दुःख संबंध रहित नित्य आनंद स्वरूप जे ब्रह्म, त्याची प्राप्ती होईल. पण हा सगळा विचार कोण करतो? जिज्ञासू करतो. मग आत्माच कसा आहे? ब्रह्मरूप आहे. आत्माने तो मीच आहे आत्मा आपलं काम तरी न म्हणून कोणा करावे म्या. आणि पहिल्या ओळीचा शेवट ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीच असे. आणखी एक मध्ये एक पुन्हा महावाक्य आलेलं आहे तिथं मंगलाचरणामध्ये, आपण त्यावेळेला बोललो ना. एक पहिला आहे ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीच असे, शेवट आहे तुम्हीच आहे आत्मा आपलं काम, आणि आणखी एक आहे मिथ्याभान मजची माझी होत असे, आहे ना. असे 3 महावाक्य दिले ना आपल्याला मागे बघा. तर आत्माच ब्रह्मरूप आहे असा वेदांताचा काय आहे? सिद्धांत आहे. आणि याची सिद्धी पुढे पुन्हा होणारच आहे. म्हणजे हा सिद्धांत आता सांगितला आपल्याला, तो कळाल्यासारखं वाटला किंवा काही कळालं ना काही नाही कळालं तरी चिंता करायची नाही, कारण तो पुढे येणारच आहे. पण पुढे येणार आहे म्हणून आता लक्ष द्यायचं नाही असा मात्र त्याचा अर्थ नाही. एकंदर विवेचनावरून हे निश्चित झाले की दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती यास काय म्हणतात? आपलं दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती यास कारण आत्मस्वरूपाचं अज्ञानच आहे. आणि म्हणून आता म्हणून आहे ना, इथून पुढे एवढी व्याख्या पाठ करायची फार झालं तर आपल्या नेहमी आपल्याला कळण्याकरता. जिज्ञासू म्हणजे काय तर इथून कंसात करायचं आता त्या मुक्तापर्यंत आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यातच पुरुषार्थ आहे.
असा जास्त कसा विवेक आहे? उत्तम विवेक आहे. आणि त्याकरिता म्हणजे ते आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरता साधनात कोणतं साधन? ज्ञान साधन. ज्ञान साधन कोण? मग श्रवणादी आहे ना. मग श्रवणादी ज्ञान साधनात प्रवृत्त आहे तो कोण म्हणावा? जिज्ञासू. ठीक ना. एवढं हे सगळं हे सूत्र आहेत आणि याचा विस्तार मागे झालेलं सगळं लक्षण आहे. इथपर्यंत ही जिज्ञासूची व्याख्या. आता पुढे मुक्त पामर झाला, विषयी जिज्ञासू. आता मुक्ताचं लक्षण सांगतात. ते मुक्ताचं लक्षण सुद्धा कुठून बघा ती पंक्ती. स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीराहून भिन्न जे आत्मस्वरूप त्याचे ब्रह्मरूपाने संशयरहित प्रत्यक्ष ज्ञान ज्यास असते तो कोण म्हणावा? मुक्त म्हणा. एवढे मुक्ताचं लक्षण आहे. एवढे मुक्ताचं काय आहे? लक्षण आहे. इथपर्यंत हे मुक्ताचं लक्षण. म्हणजे मुक्त म्हणजे काय? आपल्याला प्रश्न येऊ शकतो कदाचित, आपल्या परीक्षा होतातच ना संस्थेमध्ये. तर मग पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुमुक्षू मुक्त यांचं लक्षण सांगा. तर पामराचं लक्षण थोडक्यात आलेलं आहे, विषयीचं लक्षण थोडक्यात आलेलं आहे ना. पण मुक्त मुमुक्षूचं लक्षण फार मोठं केलेलं आहे. आपल्याला प्रश्न पडेल एवढं कसं पाठ करायचं? तर त्यातला आशय त्या पहिल्या 2-3 पंक्तीमध्ये तेवढं ते मुक्ताचं लक्षण आहे, त्याचा विस्तार तो आहे. तसे मुमुक्षूचं लक्षण. आणि आता हे मुक्ताचं लक्षण काय बघा. स्थूल, सूक्ष्म, कारण शरीराहून भिन्न. एक आपल्याकडे किती शरीर आहेत? 3 आहेत. खरे तर मग 4 शरीर आहेत. आणखी 5वं शरीर मी एकदा ऐकलंय एका वक्त्यांच्या मुखातून, पण त्या संबंधी अजून काय ऐकायला फारसं भेटलं नाही. जसं हे स्थूल शरीर, 2 सूक्ष्म शरीर, हे दोघांचं बीज ज्याच्यात असतं ते कारण शरीर. एक आहे महाकारण शरीर, ते नाथबाबांनी एकनाथी भागवतामध्ये उल्लेख केलेला आहे. एक वक्ते अतिकारण शरीर म्हणाले, पण ते त्यांचा पाठीमागचा म्हणण्याचा भाव काय हे काही अजून लक्षात नाही, ते विचारलं पाहिजे बाबांना. पण असे 4 शरीर तर आपण ऐकून आहोत. एक स्थूल, सूक्ष्म आणि कारण. मग स्थूल शरीर कशाला म्हणतात? पंचमहाभूताचा गोंधळ केला किठाई मिळेल, लाविला सबळ अहंकार त्या पाठी, असं तुकोबराय बोलतात. आणि देह तो 5चे झाले, कर्माचे गुणी गुंतले, भव तसे चाकी सुधले जन्म मृत्यूचे, असं ज्ञानोबराय हे स्थूल शरीराचं काय करतात? लक्षण करतात. दुसरा आहे सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीर कशाला म्हणतात? ज्याच्यात 16, 17 किंवा 19 घटक असतात त्याला सूक्ष्म शरीर असं म्हणतात. जे इंद्रिय गोचर नाही, कार्यान्वयी आहे, त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. जसं की 19 म्हणलं तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, 5 त्रिक 15 आणि चित्त चतुष्टय 15 4 19, असे 19 घटक येतात, त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. काही म्हणतात नाही 17 तत्व आहे, तेही बरोबरच आहे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, हे झाले 16 आहे ना. आणि मन आणि बुद्धी आहे ना, कारण त्या मनामध्ये चित्ताचा आणि बुद्धीमध्ये अहंकाराचा अंतर्भाव केला होतात 17. आणि एखादे म्हटले 16 असतं, तेही बरोबर आहे. तर हे 15 ठेवायचेच. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचपान. आणि ते चित्त चतुष्टय म्हणताना अंतकरणच म्हणायचे, कारण एकाच अंतकरणाला 4 नाव येतात. संकल्प करू लागलं मन, निश्चय करू लागलं बुद्धी, चिंतन करू लागलं चित्त, आणि अभिमान धारण करू लागलं की अहंकार. म्हणजे एकालाच आहे ना. जसं आपल्याला बसून बोलू लागला प्रवचनकार, बोब्याने बोलू लागली महाराज कीर्तनकार आहे ना, गाय बोलू लागली गायक, आणि वाजवू लागले वादक. का 4 झाले का? ते एकच आहे. पण कृती भेदाने उपाधी वेगवेगळी लागली, संज्ञा वेगवेगळ्या आल्या. तसं एकाच अंतकरणाला हे 4 संज्ञा येतात. म्हणून 16 म्हटलं तरी बरोबरच आहे, 17 म्हटलं तरी बरोबरच आहे, आणि 19 म्हटलं तरी बरोबर आहे. असे 16, 17 किंवा 19 घटक ज्याच्यात येतात ते शरीर सूक्ष्म शरीर. ते कोणतं शरीर आहे? सूक्ष्म शरीर. आणि त्या दोघांचं बीज ज्याच्यात आहे, ज्ञानोबराय बोलतात, घन अज्ञान शिशुक्ती तो बीज अंकुर भाव म्हणते, ये स्वप्न हर जागृती तो फळ भावती याचा. म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म शरीर दोघांचं बीज ज्याच्यात आहे त्याचं नाव आहे कारण शरीर. कारण शरीर म्हणजे घनीभूत अज्ञान. घनीभूत अज्ञानाला काय म्हणतात? कारण शरीर. आणि मग महाकारण शरीर कशाला म्हणतात? तर महाकारण शरीर ज्याच्यामध्ये अहम ब्रह्मास्मी आहे ना, हा परोक्ष जो ज्ञानाचा स्पुंज आहे, म्हणजे एक प्रकारचा जो संवादी भ्रम आहे. त्या मी ब्रह्म तुकाबराय म्हणतात ना, तुका म्हणे अहम ब्रह्म आड योनिधी भ्रम. मग त्या शाब्दिक ज्ञानामध्येच गुंतून राहणं हा महाकारण शरीर आहे. आणि त्या अतिकारण शरीराबद्दल अजून काही ऐकलं नाही, विचारून बघू बाबांना काही भेटलं तर. बघा, तर हे हा विचार कोण, पण आता कोणाचा विचार चालू झाला? मुक्ताचा. मग पहिलं कोणतं शरीर? स्थूल शरीर, ज्याच्या किती भूताचं कार्य? पंचभूताचं कार्य. दुसरं सूक्ष्म शरीर, किती तत्व? 16, 17 किंवा 19. तिसरं कारण शरीर, ते म्हणजे काय? या दोघांचं बीज आहे ना, या दोघांचं बीज ज्याच्यात साठवलेलं आहे, असं कारण शरीर. आणि या तिन्ही शरीराहून भिन्न जे कोण? आत्मस्वरूप त्याचे असणारे ब्रह्मरूपाने, आणि पुन्हा कसे? संशय विपर्यय रहित, म्हणजे प्रमाणगत असंभावना नाही, प्रमेयगत असंभावना नाही, विपरीत भावना सुद्धा नाही. असं संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ, अशा पद्धतीने संशय रहित कसं ज्ञान? प्रत्यक्ष ज्ञान. म्हणजेच
म्हणजे अपरोक्ष ज्ञान. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजेच अपरोक्ष ज्ञान ज्यास असते तो कोण म्हणावा? मुक्त म्हणावा. तो मुक्त आहे. आणि मग त्याला म्हणतात चौथ्याचे ठाई. आपल्याकडे संस्था सुटल्याच्या नंतर विनोदानी म्हणतात आता चौथ्याचे ठाई आहे ना. तो विनोदानी म्हणणं आहे. खरं चौथ्याचे ठाई म्हणजे जो मुक्त झाला त्याचं नाव आहे चौथ्याच्या ठाई. खायची करणे नाही. आता बरंच काही करणे राहतात तरी तो म्हणतो माझ्याकडे काहीच करणे नाही. तर तो विनोदाने म्हणतात. पण तसं मात्र खरं ज्ञानपुरुषाचं लक्षण काय? म्हणून चौथ्याचे ठाई काहीच करणे नाही येणे कारणे म्हणे ते पाहिजे ज्ञान यातो. काय तेही माऊली बोलतात ना. म्हणून ज्ञान या पुरुखा कृत्य करू सरले देखा ऐसा अनाथाचा सखा बोलेला तो. बघा या प्रकारे पुरुषाचे किती प्रकार होतात? 4 प्रकार होतात. त्यापैकी पामर आणि विषयी यांना जरी विचारदृष्ट्या मोक्ष सुखाची इच्छा आहे, विचारदृष्टीने पाहिलं तर त्यांनाही वाटतं ना. पामराला सुद्धा काय वाटतं? पामर जर विहित वा निषिद्ध विषयाच ठिकाणी प्रवृत्त होतो, तिची प्रवृत्ती त्याला विचारलं कशा करता, तो उत्तर काय देणार आहे? मला काय नको, मला काय नको, दुःख नको, मला काय हवं. म्हणजे त्याला दुःखाची कोणती निवृत्ती व्हावी वाटते त्याला? कायमची म्हणजेच आत्यंतिक. आणि सुख आलं तर दूर जाऊ नये म्हणजेच परमानंदाची प्राप्ती. मग त्याच्याकरताच तो प्रयत्न करतो ना. मग आपल्या दृष्टीने जर त्याचा विचार केला तर तो सुद्धा कोण आहे? मुमुक्षुच आहे. तर दुःखाची निवृत्ती आणि आनंदाची प्राप्तीची, दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती याला काय म्हणतात? मोक्ष. आणि त्याची इच्छा जो करतो तो कोण असतो? मुमुक्षु. मग पामर कोण नाही? पामर मुमुक्षु नाही का? आहे. पण जरी मुमुक्ष असला तर मोक्ष कशाने प्राप्त होतो? जीव ब्रह्मैक्य ज्ञान. ते ज्ञान कशाने प्राप्त होतं? श्रवणाने. आणि हा कशात मग्न आहे? कोणतं फॅक्टरी टाकायची आहे ना, कोणता यज्ञ करायचा आहे ना, याच्यात हे दोघं मग्न आहे ना. त्यामुळे त्यांना काय म्हणत नाही? मुमुक्षु म्हणत नाही. ठीक ना, असं बोलतात तिथे. बघा त्यापैकी पामर आणि विषयी यांना जरी विचारदृष्ट्या, पण त्यांचा विचार कोणी करायचा? आपण करायचा. त्यांच्या अंतःकरणातली खरी मागणी काय? विचारदृष्टीने मोक्षाची इच्छा आहे तरी सुद्धा ते कशात मग्न आहे? विषय सुखात निमग्न आहे. ते म्हणतात विषय वाचून काही आणि सर्व रम्याचे नाही. आणि ऐसा स्वभावाची पायी पामर विषयीचा. म्हणजे पामर विषयी लोकांचा स्वभाव काय झालाय? असा झालेला आहे. म्हणून ते विषय सुखात निमग्न आहे. निमग्न शब्दाचा अर्थ निशेषेन मग्न. निमग्न म्हणजे आपल्याकडे म्हणतात शेंडी सगट बुडालेला. म्हणजे नकशिकांत त्याचा विपरीत निश्चय झाला का विषय वाचून सुख असू शकत नाही. आणि मग त्याच्या प्राप्तीकरताच तो प्रयत्न करणारा. असा विशेष सुखात निमग्न असल्यामुळे त्यांना परमसुखाच्या ज्ञानाची काय नाही? कल्पनाच नाही त्यांना. म्हणजे कोणाला? पामर आणि विषयी या दोघांना. म्हणून परमसौख्य प्राप्तीची साधने कोण आहे? सत्संग आहे. बैसता संतांची संगती कळू आले कमळापती आपले कोणीच नव्हते निश्चय चित्ती दर झाला. सत्संगत्वे निसंगत्वम निसंगत्वे निर्मोहत्वम निर्मोहत्वे निश्चल तत्वे जीवनमुक्तम असं म्हटलेलं आहे. म्हणजे सत्संगातच ह्या गोष्टी कळतात. म्हणून सत्संग. आणि सत्संगात पुन्हा काय झालं पाहिजे? सत्शास्त्र. आम्ही सगळी सत्संग करतो म्हणजे चर्चा काय करतात? म्हणजे तू कुठला कार्यक्रमाला जाणार, मी कुठला करून आलो आहे ना. हे चर्चा करू नये असं नाही. पण मग याला सत्संग म्हणू नाही आहे ना. सत्संगामध्ये ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी, गाथा, विचारसागर हे ग्रंथाचं चिंतन केलं जातं. आपल्या गुरुजीने याबद्दल काय बोललेत, काय चर्चा चाललीत, मग तो काय आहे? ते सत्शास्त्राचं चिंतन आहे. म्हणून म्हणतात सत्संग व सत्शास्त्र श्रवण यामध्ये त्यांची प्रवृत्ती होत नाही. त्यांची म्हणजे कोणाची हो? विषय आणि पामराची. म्हणून त्यांना आम्ही काय म्हणत नाही? म्हणून त्यांना आम्ही मुमुक्षु म्हणत नाही. म्हणून ते त्यांना मोक्षाची इच्छा नाही का? आहे. तरी त्यांना मुमुक्षु का म्हणत नाही? कारण मुमुक्षु असला तर याच्यात प्रवृत्त पाहिजे. सत्संग आणि सत्शास्त्र श्रवण. आणि हे सत्संगात प्रवृत्त आहे का सत्शास्त्राच्या श्रवणात प्रवृत्त आहे? दोन्हीतही नाही. ते विषय संपादनामध्येच प्रवृत्त आहे. म्हणून ते या ग्रंथाचे अधिकारी नाहीत. आता दुःख निवृत्ती करता ही त्यांची. आता दुःख निवृत्ती करता त्यांची प्रवृत्ती कशात व्हायला पाहिजे होती? खरी तर सत्शास्त्र श्रवणात सत्संगात प्रवृत्ती व्हायला पाहिजे. पण त्याच्यात त्यांची प्रवृत्ती होत नाही. पामर असेल तर विहित निषिद्ध विषयात, आणि विषय असेल तर विहित विषयामध्ये. आणि तोही एखाद्या वेळेला तपश्चर्यामध्ये प्रवृत्त झाला, विषयाचा त्याग केला विषयी पुरुषाने, तरी तो मुमुक्षु म्हणून काय नाही. त्याची अपेक्षा काय? हे लेचेपेचे विषय भोगायचे नाही. दर्जेदार विषय आपण स्वर्गातले बघू. मग म्हणते संसारी जन्मेजी. अशा पद्धतीने ते विषय सेवनामध्येच प्रवृत्त आहे. आणि विषयातच आपल्याला सुख प्राप्त होईल असे त्यांची भ्रामक धारणा असल्यामुळे ते या ग्रंथाचे अधिकारी नाहीत. म्हणून म्हणतात आता दुःख निवृत्ती करताही त्यांची शास्त्र श्रवणामध्ये प्रवृत्ती होत नाही. मग कारण ते म्हणजे कोण? तुम्हाला नित्य वेळ का? कारण त्यांचं लक्षण चालू आहे, आपल्या लक्षात राहावं ना म्हणून. मग ते म्हणजे ते पामर विषयी दुःख निवृत्ती करिता आणि
हा दुःख निवृत्ती करता काय करतात, औषध आदी अन्य उपाय. म्हणजे आध्यात्मिक असेल तर औषध, आधी भौतिक असेल तर पुन्हा बोलायचं शस्त्रास्त्र, आणि आधी दैविक असेल तर मंत्रतंत्र, हे उपाय करण्यामध्ये ते प्रवृत्त आहे दुःख निवृत्ती करता. ते सत्संग सत्शास्त्र श्रवण या उपायामध्ये ते प्रवृत्त नाही. आणि असे किती आहेत, असे किती आहेत, असेच जास्त आहेत आहे ना, असेच जास्त आहेत आहे ना. आणि असे नसणारे मोजके आहेत. ते कोण आहे, आपणच आहोत. आपण इकडे प्रवृत्त झालो ना, मग आपण कोण आहोत, डोळे झाकून म्हणायचं आपण कोण आहोत. नाही नाही, ते तर आहेच आहे. नाही नाही, आनंदाच्या भरात त्याचं खरं आहे ना, खरं आहे ना. अहो ऐका, बाबा म्हणत असतात खरं बोलल्याचं पुण्य तरी लागेल ना. ज्ञानोबराय म्हणतात मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येऊन या पाठी थापट येते. मग ते मी देह म्हणणं ना, कोट्यवधी ब्रह्महत्याचं पातक घेण्यापेक्षा मी ब्रह्म आहे म्हणणं काय वाईट आहे ना. पण मग हे आता मुमुक्षु दशेत असलं तर मग आहे ना, ते ब्रह्माच्या प्राप्ती करण्याकरता आपण प्रवृत्त झालोय, म्हणून आपण कोण आहोत, मुमुक्ष आहोत. आणि एखादा जर मुक्त असेल, प्रवृत्त झाला, तर ते त्याची लीला आहे ना. जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाकरता तो प्रवृत्त झाला असं म्हणावं लागेल. कारण ते दुःख निवृत्ती करता औषधादे अन्य उपाय करण्यामध्ये प्रवृत्त असतात. म्हणून पामर व विषयी हे दोघेही या ग्रंथाचे म्हणजे विचारसागर नामक ग्रंथाचे काय नाहीत, अधिकारी नाहीत आहे ना. पामर नाही, विषयी नाही, तसाच मुक्तही नाही आहे ना. तसाच म्हणजे कसा, हे दोघं नाही तसाच मुक्तही नाही. पण हे दोघं जरी नसले तर दोघं नाही तसा मुक्त नाही, पण मुक्त तसा आहे असा त्याचा अर्थ नाही आहे ना. मुक्त कसा नाही, पामर विषयी नाही. मुक्त काय, मुक्त आहे, पण मुक्त काय नाही, मुक्त अधिकारी नाही. पामर विषयी काय नाही, अधिकारी नाही. अधिकारी नसणे पण हा तिघात सारखा आहे. पण पामरच आहे, विषय आहे, आणि मुक्त आहे ना, मुक्तच आहे. मग मुक्त अधिकारी का नाही, त्याचं कारण सांगतात. तसाच मुक्तही या ग्रंथाचा अधिकारी नाही. कदाचित मुक्त पुरुष कौतुकाने ग्रंथाच्या पठण पाठन आहे ना, अध्ययन अध्यापन यामध्ये काय प्रवृत्त झाला. आता आपले मारुती बाबा मुक्त कबद्ध आहे ना, मुक्त शब्द सुद्धा तिथे कमी पडेल आहे ना. असे बाबा आहे, पण ते बाबा सुद्धा पंचदशी घेतातच, विचारसागर घेऊन बसतातच आहे ना. मग ते मुक्त होण्याकरता म्हणून करत बसतात का मुक्तीचा आनंद भोगण्याकरता. आपल्या 4th वर्षाचा निरूप समारंभ होता आता, त्यात एक साधक बोललेत आणि ते बाबाला इतकं भावलं डॉक्टर बाबा, ते किमान पाठात मध्ये किमान 10-15 वेळेस त्या शब्दाचा उल्लेख केला बाबाने आहे की नाही. ते म्हटले, एक साधक म्हटले मग मुक्त जर आहे ते त्यांना हे करण्याची गरज नाही, मग अजून काही पंचदशीची पानं त्यांच्या हातात असतातच. कधी हॉस्पिटलला गेले तरी ती फाटलेली पानं 2-3 काढून वाचत बसतातच. म्हणजे नंतर विचारसागर आहेच आहे, ज्ञानेश्वरी आहेच आहे, 4-4 पाठ ते घेतातच आहे, हे कशा करता. तर ते म्हटले आपले एक कोण साधक मला नाव नाही माहिती, पण ते म्हटले की ती ही सगळी कोणती कथा आहे, आत्मकथा आहे. आणि आत्मकथा आहे म्हणजे मुक्त महापुरुषाच्या स्वरूपाचं वर्णन आहे. आणि आपल्या स्वरूपाचं वर्णन जर एखादा करत असेल ते कोणाला नको वाटतं. म्हणजे निश्चलदाजी कोणाचं वर्णन करतात, त्यांचंच करतात. ते विद्यारण्य स्वामी, अजून कोण आपले ते भारती तीर्थ मुनी पंचदशीत कोणाचं वर्णन करतात, त्यांचंच वर्णन करतात. मग त्यांची स्तुती ते गातात, भाट होऊन गातात. मग आता कोणाला आपलं वर्णन ऐकायला आवडत नाही, म्हणून ते चिंतन करतात. म्हणजे जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाकरता ते प्रवृत्त झालात, त्यांना मुक्ती प्राप्त करून घ्यायची म्हणून ते प्रवृत्त झालेले नाहीत. म्हणून ते या ग्रंथाचे अधिकारी आहे का, ते अधिकारी नाही. मग ते एक तर प्रवृत्त कशाला करतात, आपल्या करता. काय तुकोबरायचा प्रसिद्ध अभंग आहे ना, अर्भकाचे साठी पण ते हाती धरली पाठी, तैसे संत जगी क्रिया करून जावी ती अंगी, बाळकाची चाली माता जाणून पावलं झाली. आणि तुका म्हणे नाव जनासाठी उद्धी ठाव, आपल्या करता ते प्रवृत्त झाले, देखे प्राप्त अर्थ झाले, निष्कामता पावले, तयाही कर्तव्य अशी उरली लोकाची लागी, आपल्या करता. म्हणजे कारण त्यांना माहितीये आपण 5ला उठलो म्हणजे ते 3ला उठले तर आपण कुठेतरी 5ला उठतो आहे ना. ते जर उठलेच नाही तर आपण उठणार नाही, त्यांनी जर वारी केलीच नाही तर आपण करणार नाही. म्हणजे हे खरंच आहे ना, आपल्याला मार्गदर्शन होण्याकरता ते करतात. आपण जर म्हणजे बोधे बाबा भजन करताना चाली त्यांना शरण यायच्या. बाबाने चाल काढले का बाबाला विचारलं, बाबा तुम्ही अशी नका अशी कुठली चाल कसं काय म्हणतात. बाबा म्हणतात आता मी नाही म्हणत, त्या चाली शरण येतात. आणि ते म्हणतात बाबा तुमच्या मुखातून बाहेर पडू द्या, मग आम्हाला समाज मान्य करील. म्हणजे चाली होऊन त्यांना शरण येतात. आणि आपल्याला त्यांची वाट पाहावी लागते, त्या कधी आठवत नाही. आपण म्हणायला जातो एक आणि येते तिसरीच होतं की नाही. तर याचं कारण काय, याचं कारण ते मुक्त अवस्थेत पण तरी सुद्धा भजन त्यांनी कधी त्यागलं, कधीच नाही. कारण का, आपल्याला सर्वांना ते वळण लागावं म्हणून. मग इथे बोलतायत तसंच मुक्तही या ग्रंथाचा अधिकारी नाही. कदाचित मुक्त पुरुष कौतुकाने ग्रंथाच्या पठण पाठनामध्ये प्रवृत्त झाला तरी तो ज्ञानी असल्यामुळे कृतकृत्य आहे. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, कामना नाही झालो पाहिजे कामा, असा तो आहे. आणि मग त्यास यत्किंचितही कर्तव्य राहत नाही व
शास्त्र त्यास कोणत्याही कर्तव्याची विधानही करत नाही, त्यास म्हणजे कोणास मुक्तास. माऊलीची गोडू होई बघा. आगवेची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचून न होती स्वतंत्र आत्मबोधी. सगळी शास्त्र अज्ञानाला विषय करतात, ज्ञानाला कोणताही शास्त्र विषय करत नाही. उलट शास्त्रानेच त्याचा वरचा आपला विधी अंकुश काढून घेतलेला असतो. आणि म्हणून माऊली ते वर्णन करताना म्हणतात, तयाचा आवाज सवा पाय तीर्थयात्राची होत जाय. तो तयाचा आवाज सवा पाय तीर्थयात्राची होत जाय. तो म्हणे ते तर आहे महाबोधू. असं पूर्ण अशीच आहे सांगता येणार पण बहुतांश आहे ना. तो म्हणे ते तर आहे महाबोधू. तो करी ती तुली पूजा. तो कल्पी तो जपू माझा. तो राही ते कपी ध्वजा समाधी माझी. म्हणजे तो जे काही करेल ना ती त्याची पूजा आहे. अज्ञानी जीवाने चांगली षडोपचारे केलेली पूजा सुद्धा ती पूजा होईल की नाही सांगता येत नाही. पण त्यांनी देवाला गोटे मारले तरी देव तिची पूजा आहे. जनाबाई महाराजच्या डॉक्टर बाबा किती गोड सांगतात. जनाबाई महाराजच्या शिव्या सुद्धा देव आनंदाने खातो. काय उभी राहुनी अंगणी शिव्या देती जाशी जणी. डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी. असं कमरेला कोसला म्हणजे विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी. अशा शिव्या दिल्याच्या नंतर बाबा म्हणत असतात, पांडुरंग परमात्मा धावत आली, जिने 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 इकडे इकडे. काय मी तुझ्या ओवाने काढत का? तुला गौऱ्याने थापू लागत का? तुला जात्यावर दळू लागतो? असे फितळ नको उघडं करून म्हटले माझं. कोण म्हणतात देव. म्हणजे अरे काय मी मायेच कार्ट आहे. पती जन्माला माझी उदरी, मी झाली तयाची नवरी. माया जर नसती तर त्या व्यापक चेतना ठिकाणी ईश्वर भाव कसा आला असता. पण हे अनाधिकारी लोकांना कळणार नाही ना. एखादा अनाधिकारी बाळ आहे त्याच्या हातात जर बिलेट पाडून दिलं तर काय करेल ते? स्वतःला तरी मारेल, नाही तर दुसऱ्याला तरी मारेल. त्याचा योग्य उपयोग त्याला करता येत नाही ना. तसं अनाधिकारी लोकांना हे जर वेदांत त्याला जे मुळातल्यातला गर्भित अर्थ माहिती नसला तर ते विपरीत दिशेला जातील, त्यांचा बुद्धिभेद होईल. म्हणून तू असं बोलू नको. तू म्हणशील ती सेवा करतो पण असं बोलू नको. असं परमात्मा म्हणतो याचा अर्थ परमात्मा त्यांचा इतका अंकित होतो कारण ते ज्ञानी आहे ना. म्हणून ते ज्ञानाचा परमात्मा सगळं ज्ञानी तो आत्मयो मे मतम असं म्हटले. ज्ञानी तो आत्मा माझा हे बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्यायी असं ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात बघा. म्हणून म्हणतात त्यास येतकिंचितही कर्तव्य राहत नाही व शास्त्र त्यास कोणत्याही कर्तव्याचे विधानही करत नाही. म्हणून तो या ग्रंथाचा काय नाही अधिकार नाही. आता सांगितले किती होते बोला? 4. त्यातला पहिला नाही कोण? पामर. दुसराही नाही, चौथाही नाही. सांगितले होते 4 आणि 3 नाही. उक्तात आणणे ती शेषा. उक्त म्हणजे सांगितले होते 4 आणि त्यातले 3 नाही. मग राहता राहिला एकच आणि त्याचं नाव आहे जिज्ञासू. त्याचं नाव आहे मुमुक्षु. तो या ग्रंथाचा अधिकारी आहे. मग पुष्कळ नाही का? नाही, पुष्कळ नाही. मग कोणीच नाही का? कोणीच नाही असं नाही. कोण आहे? जिज्ञासू आहे, मुमुक्षु आहे. कोणत्या ग्रंथाचा अधिकारी? विचार सागर ग्रंथाचा अधिकारी. मग राहतापैकी राहिला जिज्ञासू. त्यास विषयाच्या ठिकाणी कशी बुद्धी आहे? तुच्छ बुद्धी असून परमसुखाची आपलं बरोबर आहे ना, परमसुखाची आणि अत्यंत दुःख निवृत्तीची कशी इच्छा आहे त्याला? तीव्र इच्छा आहे. तो म्हणतो काय पुसावेश ह्याची वाटे जे जे भेटे ते काय असे देव कृपा करेल मग काय लाज राखील आहे ना. अशा पद्धतीने जो भेटेल त्याला ते हेच विचारतो, कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी का असेल तुम्हा ठावा कोणा. म्हणून त्याला तीव्र इच्छा आहे आणि ती ज्ञाना वाचून प्राप्त होणे शक्य नाही. अशा सत्संगतीने त्यास काय झाला? उत्तम विवेक झाला. विचिर पृथक करणे म्हणजे माऊलीच्या भाषेत विवेकाचं लक्षण माऊली करतात. आत्मा तो आत्मेच्या ठाई देखीची देईची धर्म देही आणि आईशी देखणे ती पायी आण हाती. असा त्याला उत्तम विवेक झालेला आहे. आत्मानात्म विवेक झालेला आहे. आणि त्या ज्ञान प्राप्तीकरिता ग्रंथामध्ये प्रवृत्ती होणे शक्य आहे. कोणाची? मुमुक्षुची, जिज्ञासूची. आणि म्हणून फक्त जिज्ञासूच्या ग्रंथाचा अधिकारी आहे. या प्रकारे अधिकाऱ्याची सिद्धी आहे. म्हणून ग्रंथारंभ काय नाही? काय नाही? निष्फल नाही. म्हणजेच काय आहे? सफल आहे. ठीक ना. असा ग्रंथ आमचा सफल आहे. आता पुन्हा येतो कोण? विषयी. आता विषयाची सुद्धा असिद्धी पूर्वपक्ष करतो आणि सिद्धांत त्याची सिद्धी करतात. तो विचार आपण उद्याच्याला करूया. कुंडली कबरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश